इथे आपलं ब्रेकअप झालंय आणि तू जराही सिरियस नाहीयेस. अगं मग तुला रिलेशनशिप संपवताना टिपिकल ड्रामा एक्सपेक्टेड आहे का? हे भांडण वगैरे. तुला माहितीये ना, आय जस्ट हेट फाईट्स. आणि आता पण ही वेळ आहे ना फाईट्स मुळे चालली. तरी मी सांगत होते तुला, लॉंग डिस्टन्स वर्क नाही होणार. इच्छा असली की सगळं वर्क होतं. राम आणि सीता पण राहिलेच होते की लॉंग डिस्टन्स मध्ये. ते वेळ फक्त एक्सप्लेनेशन. आय एम नॉट एक्सप्लेनिंग यार, मी फक्त सांगतोय तुला. अगं बोल ना काहीतरी. तुला काय वाटतं, आपला हा डिसिजन बरोबर आहे ना? डोंट नो. तुला माहितीये मी डिसिजन घ्यायला नेहमीच चुकतो. टोमणे मारतोयस का जाता जाता? नाही यार. बाय द वे, आईला सांगणार दिसतं आपल्या ब्रेकअप बद्दल. आता नाही, पण थोड्या दिवसात समजेलच तुला. डोंट नो. पण तुझ्या त्या मित्राला आनंदच होईल आपलं ब्रेकअप झालंय हे कळल्यावर. काय नाव त्याचं बरं? सँडी. सँडी. तसंही तो आपल्या ब्रेकअपची वाटच बघत होता नाही. मी तुला म्हणत होतो की लेट्स कीप अवर रिलेशनशिप प्रायव्हेट, पण नाही. नजर इज रिअल ब्रो. तुला चांगलंच माहितीये, आय डोंट बिलीव्ह इन ऑल दिस शिट. तसंही तुला माझ्या कुठल्या गोष्टीवर विश्वास होता? डोंट से दिस. तुला आवडायचं म्हणून मी अॅनिमे बघायला लागली होती. तू सांगायचं म्हणून रोज मंदिरात पण जायला लागली होती. तुझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवलाय मी. रिग्रेट होत असेल ना तुला त्याचा? नॉट ऍट ऑल. तुला खूप चांगलं माहितीये की होऊन केलेल्या गोष्टींचा रिग्रेट कधीच नसतो मला. म्हणजे तुला आपल्या ब्रेकअपचं पण रिग्रेट होत नसेल ना आता? एनिवेज, मी मुंबईला आल्यावर तरी भेटणार आहेस का मला? देवाचं तेव्हा ठरव. नॉट फेअर हा. अगं प्रपोज समोर केला, मग ब्रेकअप पण समोरच व्हायला पाहिजे ना? म्हणजे तुला आता भेटून तमाशे करायचे तर? नाही. तसंही तू मुंबईत कधी येशील काय माहिती. तोपर्यंत बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतात. मूव्ह ऑन कशी करणार आहेस यासाठी? काय नाही, पार्लर मध्ये जाऊन हेअर शॉर्ट करेल आणि गिटारचा क्लास लावणार आहे. देवदास बनून गिटार वाजवत फिरण्याचा प्लॅन आहे. तुझ्यासारखी नाही तुला तर आताच देवदास झालास. हो, तू आधीच निर्णय घेऊन मोठी झालीस, त्यामुळे शॉक तर बसणारच ना. खरं सांग, तू हे ब्रेकअप करायचं कधीपासून डोक्यात ठेवलं होतंस? हे सांग ना यार. 6 महिन्यापूर्वी, जेव्हा आपलं सगळ्यात मोठं भांडण झालं होतं तेव्हा. तर तेव्हा मी तुला सांगितलं होतं ना की मला एक पर्सनल प्रॉब्लेम आहे, स्ट्रेस आहे. प्रत्येकाला स्पेस लागते यार आपापली. त्याच पर्सनल स्पेसमुळे आपल्यामध्ये एवढा मोठा गॅप झाला. हाऊ कॅन यू से दिस यार? आपलं भांडण झालं, ऍटलीस्ट मुंबईत तुझे फ्रेंड्स आहेत तुझ्याकडे. माझ्यासाठी कोण आहे इथे? ना तू आहेस, ना फ्रेंड्स आहेत, ना मॉम डॅड आहेत. मग कशाला गेलास तिकडे? इवन यू नो दॅट आय एम हिअर फॉर अवर फ्युचर. तू फक्त पैशांच्या फ्युचरचा विचार केला, पण रिलेशनशिपच्या फ्युचरचं काय? मुळात काही गोष्टींना एक्सपायरी असते आणि काही गोष्टींना नसते. सो असं समज की आपल्या रिलेशनशिपला एक्सपायरी डेट. 7 वर्ष चाललं आपलं रिलेशनशिप. तू इकडे असतास ना तर शेवटपर्यंत टिकलं असतं. मला वाटतं आपलं रिलेशनशिप शेवटपर्यंत टिकण्यासाठी बनलंच नव्हतं. काय मला रडवतच आलायस. माझे अश्रू दिसत नाहीयेत का तुला? प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी कशा तुझ्यावरच घेऊन जातोस रे तू? का मी माणूस नाहीये का? बरं रडू नकोस आता. तू फोन ठेव आणि आराम कर बघू. कालपासून विचाराने झोपच लागत नाही. अगं म्हणूनच म्हणतोय आराम कर, नाहीतर मग ब्लॉक कर मला. असंही मला ब्लॉक करणारच असशील ना तू? माहिती नाही. हे बरं आहे, कुठल्याही प्रश्नाला माहित नाही याचं उत्तर दिलं का तू मोकी. अरे खरंच नाही माहिती मला. हे बघ रडू नकोस. अगं सगळं ठीक होईल, टाइम बिल होईल एव्हरीथिंग. आणि आणि एक काम करतो, मी सँडीला फोन करून सांगतो, म्हणजे तो तुझ्या जवळ येईल आणि तुम्ही दोघं जाऊन आईस्क्रीम खाऊन येऊ. ओके? म्हणजे तुला ठीक वाटेल. पुरतेच का तू? नाही बोलायचं मला कोणाशीच. अगं मग मी काय करू शकतो तुझ्यासाठी इथे बसून? जास्तीत जास्त तुझ्यासाठी एखादं चॉकलेट ऑर्डर करू शकतो किंवा मग सनफ्लॉवर. ऐक ना, जमलं तर फक्त 10 मिनिटं अजून बोलशील का माझ्याशी?